लोक अतिशय पोटतिडकीने प्रश्न मांडतात. अनेक अभ्यासू संस्था असतील किंवा संघटना असतील निवेदनं देतात. त्या निवेदनांकडं शासन डोळेझाक करतं आणि ही सुनावणी झाल्यानंतर सरळ सरळ त्या प्रकल्पाला मंजुरी दिली जाते. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. वन्यजीव महामंडळाची तुम्हाला परमिशन लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि एवढी मोठी गंभीर बाब ह्या पर्यावरणीय अहवालामध्ये आलेली नाही. त्याच्यामुळं हे अतिशय गंभीर हा आडोशी किंवा त्या भागातल्या आदिवासी जनतेचा प्रश्न नाही आहे. हा आदिवासी भागातल्या जनतेचा तर प्रश्न आहेच. त्याचबरोबर जे पर्यावरणप्रेमी आहेत की जे ह्या भागातल्या निसर्ग संपदेवरती प्रेम करतात त्यांच्या दृष्टीने हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि तिसरी गोष्ट, ह्या सगळ्या कुकडी पाटबंधाऱ्याच्या अंतर्गत जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या दृष्टीनेही ही अतिशय धोक्याची घंटा आहे. नक्कीच. आता मुळातच यापूर्वी आदिवासींच्या जमिनी ज्या आहेत त्या धरण क्षेत्रामध्ये गेलेल्या आहेत. त्याचा त्यांना नीट मोबदला पण मिळालेला नाही. आणि आता ह्या प्रकल्पामुळं आदिवासी भूमिहीन होत आहेत. तर त्यांना ते ह्या ज्या प्रोजेक्टमधून त्यांना ते काही फायदे मिळणार आहेत असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. जे परिपत्रक आता काही प्रसिद्ध होत आहेत त्यांच्यामध्ये काही फायदे पण सांगितलेत. काय फायदे आहेत त्या प्रकल्पावर? कंपनीनं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही. मुळामध्ये हा अतिशय तांत्रिक प्रकल्प आहे. जरी ह्याच्यामधून काही थोड्याफार प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला तो मजुरीच्या स्वरूपात असणार आहे, तात्पुरत्या स्वरूपात 1-2-3 वर्षाचा प्रश्न आहे. पण त्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या तांत्रिक असणार आहेत. त्या प्रकारचे तांत्रिक कौशल्य तिथल्या स्थानिक जनतेमध्ये कुठलेही नाहीत. त्याच्यामुळं त्यांना स्थानिक जनतेला त्याच्यापासून काही फायदा होणार नाही. आज वर्षानुवर्षे त्यांची उपजीविका त्या शेतावर चालत आलेली आहे आणि पुढच्या पिढ्यांनाही त्या शेतीच्या माध्यमातूनच काही काय होईना त्यांना त्या ठिकाणी पोटापाण्याचा त्यांचा प्रश्न सुटणार आहे. त्याच्यामुळे ह्या कंपनीचा तशा अर्थानं त्यांना काहीच फायदा होणार नाही. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या कंपनीचं मी जेवढं थोडंसं त्यांच्या हा ज्या अहवाल आहे ह्या अहवालामध्ये जे त्यांनी नमूद केलं ह्याच्यातून साधारणपणे त्यांनी साधारणपणे 3100 मेट्रिक युनिट काहीतरी वीज निर्मिती करायचं त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि साधारणपणे ती खालून जी पाणी उचलणार आहे त्यालाही वीज खर्च होणार आहे. पण एकंदरीत त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर बघितलं, कारण साधारणपणे ज्यावेळेस तुम्ही पीक आवरला ती वीज निर्मिती करता ती साधारण 12 ते 15 रुपये प्रति युनिट ती जाते आणि ज्यावेळेस तुम्ही खालून पाणी उचलता त्यावेळेस 3-4 रुपये प्रति युनिटनी तुम्हाला तो खर्च असतो. त्यामुळं एकंदर जर वर्षभराचा जर मी जे ठोकताळा बांधला तर साधारणपणे असं दिसतंय की सगळं जाऊन त्यांना 1500 कोटी रुपये वर्षाला त्या कंपनीला फायदा होणार आहे. आणि त्याच्यामुळं साहजिक आहे अदानीसारखी लोक अजून या ठिकाणी गब्बर होतील आणि जे स्थानिक जी लोक आहेत ती जशी बाकीच्या ठिकाणी त्यांची वाताहत झाली तशीच त्यांची वाताहत होणार आहे. स्थानिक विस्थापित होणार आहे त्याबाबत कंपनी काही निर्देश दिलेत का? त्यांच्याकडून पुनर्वसन वगैरे होईल का असं काही सांगितलंय का? खरं तर हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. सुरुवातीला जसं ह्या सामंजस्य करारामध्ये म्हटलं होतं की कंपनीनं थेट त्यांची काय म्हणतात भूसंपादनाची प्रक्रिया चालू करावी आणि परंतु आदिवासींची जमीन ही बिगर आदिवासी किंवा खाजगी कंपन्यांना देण्यामध्ये अडचण असल्यामुळे हे त्यांना माहिती आहे. मग त्यांनी काय केलं की म्हणजे जे तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं, कारण स्थानिक आडोशीच्या लोकांशी ज्यावेळेस आम्ही बोललो त्यांचं असं म्हणणं होतं की हे वेगवेगळ्या प्रकारचे एजंट आदिवासी समाजातले एजंट त्यांच्याकडे पाठवतात आणि त्यांच्याकडून जमीन खरेदी करण्यासाठी त्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जातात आणि त्या माध्यमातून त्यांनी जमिनी खरेदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आडोशीतले सगळे ग्रामस्थ हे जमीन न देण्याच्या भूमिकेत ठाम आहेत आणि त्यांचा या जमीन संपादनाला ठाम विरोध आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ही जी अहवालाची कॉपी आली त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलंय की 2013चा जो भूसंपादन कायदा आहे त्या कायद्यातील तरतुदीनुसार हे भूसंपादन होणार आहे. पण मग तसं असेल तर त्याच्याही अनेक जाचकाठी आहेत. काय कायदा थोडक्यात सांगता येईल? त्या कायद्याविषयी मला सविस्तर माहिती नाही, परंतु जेवढं मी त्या कायद्याविषयी ऐकलं आहे की हे सगळी प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला ग्रामसभेला विश्वासात घ्यावं लागतं. त्यांना ते सगळ्या गोष्टी समजून सांगाव्या लागतात. त्यांना नेगोशिएशन म्हणजे चर्चेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. त्यांना जर तुम्ही जे काय त्यांना जे पॅकेज देणार आहात ते त्यांना मान्य असेल तर ती प्रक्रिया पुढे जाते. अन्यथा रक्कम अजून ठरवलेली नाही असं कळतंय. नाही, रक्कम अजून ह्या सगळ्या निगोशिएशनच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी अजून कुठल्याही
स्वरूपात झालेल्या नाही. त्याच्यामुळं आणि हे मुळातच कायद्याला धरून नाही ना, म्हणजे एकंदरीत तुम्ही खाजगी अनुसूचित क्षेत्रातील जमीन ही खाजगी उद्योगाला देऊच शकत नाही कायद्यानुसार. त्याच्यामुळं हा सगळा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे पुढे येतात ते आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मला असं वाटतं की ह्याविषयी आदिवासी भागामध्ये प्रचंड रोष आहे. ज्या पद्धतीनं हे सगळा प्रकल्प रेटला जातोय त्यातूनही ग्रामस्थांची नाराजी या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता थोडंसं पर्यावरण अहवालाकडे आपण येऊ. हा जो अहवाल त्यांनी तयार केलेला आहे त्याच्यामध्ये पर्यावरण अहवाल सुरुवातीला कशासाठी तयार करायचा असतो ते आपण थोडंसं पाहू, की साधारणपणे ह्या प्रकल्पामुळं त्या भागातली जैवविविधता, त्या भागातली वन्यजीव, त्या भागातले नैसर्गिक संसाधनं, त्या भागातली लोक, ह्या सगळ्यांवरती ह्या प्रकल्पामुळं काय काय परिणाम होऊ शकतो ह्या संदर्भात एक अभ्यास करायचा असतो आणि तो पर्यावरण विभागाला द्यायचा असतो. आता हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा असतो. परंतु आत्तापर्यंत महाराष्ट्रातला अनुभव आहे, म्हणजे मी याच्या अगोदर सातारा जिल्ह्यामध्ये तारळीमध्येही असाच प्रकल्प सुरू आहे अदानीचाच. त्यावेळेस तिथेही त्या जनसुनवाईला हजर होतो. लोक अतिशय पोटतिडकीने प्रश्न मांडतात. अनेक अभ्यासू संस्था असतील किंवा संघटना असतील निवेदनं देतात. त्या निवेदनांकडं शासन डोळेझाक करतं आणि ही सुनावणी झाल्यानंतर सरळ सरळ त्या प्रकल्पाला मंजुरी दिली जाते. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. या केसमध्ये जर तुम्ही हा जर अहवाल बघितला तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की हा अहवाल करत असताना साधारणपणे त्यांनी 10 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये जी गावं आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. कारण असं साधारणपणे गृहीत धरलं जातं 10 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये त्या गावांवरती याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून ती जी गावं जी आहे त्याच्यामध्ये जी गावांची नावं दिली ती 10 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातली साधारण गावं आहेत. आता हे करत असताना त्यांनी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सर्वेक्षण करताय, कुठली माहिती गोळा करताय, तर तिथली माहिती तर सर्वसाधारणपणे त्या लोकांना पाहिजे. अशा प्रकारचं सर्वेक्षण चाललंय. अशा प्रकारची कुठलीही माहिती ह्या गावांना नाही. ज्यावेळेस ह्या अहवालामध्ये त्या गावांची नावं आली तेव्हा त्यांना कळालं की बाबा आपलं गाव ह्याच्यामध्ये आहे. सर्वेक्षणाच्या वेळेस ज्यावेळेस ते लोक आले होते असे स्थानिक सांगतात, हा. तेव्हा स्थानिकांनी विरोध केला. हा. विरोध केल्याच्या नंतर काही दिवसांनी ते आले आणि ड्रोननी सर्वे केला. ड्रोन त्यांच्या एरियामध्ये फिरत होता असं स्थानिकांकडून कळतंय. मग साधी गोष्ट आहे, जर स्थानिक तुम्ही अभ्यास करताय आणि जर स्थानिकांना जर तुम्ही विश्वासात घेऊन त्यांचं मतपरिवर्तन करून जर तुम्ही सर्वेक्षण करत नाही तर ही जी माहिती तुम्ही कितपत गोळा केली आहे ही कितपत खरी आहे हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे आणि ह्या अहवालामध्ये ती गोष्ट आलेली नाही आहे. ती का आली नाही हा प्रश्न आहे. तुम्हाला जर माहीत असेल की भीमाशंकर आणि कळसुबाई अभयारण्य ह्या दोन्हींच्या मधला हा प्रदेश आहे आणि म्हणजे ह्या अभयारण्यातली आणि त्या अभयारण्यातल्या प्राण्यांना येण्या जाण्यासाठीची जी वाट जी आहे ती या प्रदेशातून जाते आणि त्यामुळं 2022 साली बहुतेक 19वी जी वन्यजीव महामंडळाची जी महाराष्ट्र राज्य वन्यजीव महामंडळ जे आहे ज्याचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये घाटगर हा जो वन्यजीव प्रदेश आहे हा संवर्धित क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. म्हणजे ते क्षेत्र त्या ठिकाणी राखीव झालेलं आहे. अशा सेन्सिटिव्ह एरियामध्ये तुम्ही हा प्रकल्प राबवताय आणि ह्या बाबीचा कुठलाही उल्लेख ह्याच्यामध्ये आलेला नाही. त्या भागामध्ये म्हणजे नाणेघाट हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, पश्चिम घाटाचा भाग आहे, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतो. अनेक तिथे जीवजंतू जे आहेत जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक जे प्रजाती ज्या आहेत त्या एंडेंजर म्हणजे लाल, ज्याला आपण म्हणतो लाल रंगामध्ये ज्या दर्शवले जातात की ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, अशा प्रकारच्या अनेक तिथं जीवजंतू पशुपक्षी त्या ठिकाणी अधिवास त्यांचा आहे. असं असताना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ती बाब आणलेली नाही. वन्यजीव महामंडळाची तुम्हाला परमिशन लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि एवढी मोठी गंभीर बाब ह्या पर्यावरणीय अहवालामध्ये आलेली नाही. त्याच्यामुळं हे अतिशय गंभीर आहे. दुसरी गोष्ट, मला सगळ्या आदिवासी भागातल्या जनतेच्या हे निदर्शनास आणायचे की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वन हक्काची मागणी करता, म्हणजे आऊपेसारखं गाव आहे की जे अभयारण्याच्या क्षेत्रात आहे,
किंवा पलीकडे खेडमध्ये अनेक गावं, येळवली आहे, बोरगिरी आहे, भिवेगाव आहे, यांनी त्यांचे वन हक्क दावे त्या ठिकाणी वन विभागाकडे आणि जिल्हास्तरीय समिती, उपविभागीय समितीकडे सादर केलेले आहेत. त्या वन हक्क दाव्यांना केवळ एक कारण देऊन नाकारलं जाते की तुमच्यामुळे वन्यजीवांना धोका आहे. मग मला सांगायचे ज्यावेळेस अशा या 2 अभयारण्याच्या मधला कॉरिडॉर की जो वन्यजीव संवर्धित क्षेत्र म्हणून शासनानं अधिकृत जाहीर केला आहे, सेन्सिटिव्ह इको सेन्सिटिव्ह झोन आहे. इको सेन्सिटिव्ह झोन तर आहेच, पण वन्यजीव महामंडळाकडून स्पेशल केस म्हणून घाटगरमध्ये हे जाहीर केलेलं आहे. नाणेघाट त्या ठिकाणी ते त्याच्या संदर्भातल्या मी तुम्हाला बातम्याही दाखवतो नंतर. आणि असं एवढं पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा झालेली असताना दुसरीकडे एकाच ठिकाणी तुम्ही माणसांना ज्यावेळेस वन हक्क दावे मागितले त्यावेळेस त्यांना म्हणताय की वन्यजीवांमुळे आम्हाला तुम्हाला दावे देता येत नाही. आणि दुसऱ्या जागी एवढ्या मोठ्या 166 हेक्टरवर जिथं वन्यजीव संवर्धनाच्यासाठी हॉटस्पॉट आहे, अशा ठिकाणचं तुम्ही 60 हेक्टर क्षेत्र तुम्ही वन विभागाने या अदानीला देऊन टाकले, म्हणजे देऊन टाकण्याचं मान्य केलंय. मग हा दुटप्पीपणा शासन का करते, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जसं मी म्हणलं की पाण्याच्या संदर्भानं जे आहे ते पाण्याच्या संदर्भामध्ये माणिकडोह धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पाणी हे अतिशय कमी प्रमाणात आहे, ते धरण भरत नाही. आणि त्याचा जो खालचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये या बंधाऱ्यात जे पाणी साठवलं जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून खाली कोकणात डायव्हर्ट होणार आहे, हा सगळा प्रश्न कसा निस्तारणार आहेत. खालच्या खालचे जे पाटावरचे किंवा कॅनलवरचे लाभधारक शेतकरी आहेत, नगर परिषद आहे, जुन्नरसारखी नगर परिषद आहे, ह्या सगळ्यांना ह्या पाण्याचा भविष्यामध्ये फटका बसणार आहे. या संदर्भानं शासनानं त्या ठिकाणी ते स्पष्ट केलं पाहिजे. तुम्ही ठीक आहे म्हणताय तिथं की आम्ही सगळं पाणी माणिकडोहमध्ये सोडू, पण उद्या अदानीने ते बंदरात आलेलं पाणी जर तिथं खाली त्या पाईपलाईनच्या माध्यमातून वीज निर्मितीसाठी वापरलं तर कोण तिथं रोज बघायला जाणार आहे का? कोण त्याच्यावर वॉच ठेवणार आहे का? नाही. आणि हे सगळं पाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर डायव्हर्ट झालं तर माणिकडोह धरण आणि त्याच्यावरती अवलंबून असणारे शेतकरी या सगळ्यांचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं मला असं सांगायचं आहे की फक्त हा आडोशी किंवा त्या भागातल्या आदिवासी जनतेचा प्रश्न नाही आहे, हा आदिवासी भागातल्या जनतेचा तर प्रश्न आहेच. त्याचबरोबर जे पर्यावरणप्रेमी आहेत की जे ह्या भागातल्या निसर्ग संपदेवरती प्रेम करतात त्यांच्या दृष्टीने हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि तिसरी गोष्ट, ह्या सगळ्या कुकडी पाटबंधाऱ्याच्या अंतर्गत जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या दृष्टीनेही ही अतिशय धोक्याची घंटा आहे. आता हा प्रोजेक्ट जर थांबवायचा असेल तर आपण लोकांना कशा पद्धतीने आवाहन कराल, किंवा कोणी विरोध केला तर कशा पद्धतीने विरोध केला तर हा प्रकल्प थांबू शकतो? मला असं वाटतंय की सगळ्या समाजानं सगळे मतभेद राजकीय असतील, सामाजिक असतील, जे काय मतभेद संघटनांचे विरोध असतील ते सगळे विसरून ह्या कळीच्या मुद्द्यावरती एकत्र यायला पाहिजे. या ठिकाणी तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावरती या सगळ्या, कारण फक्त हा आडोशीचा प्रश्न नाही आहे, लगेच दुसरा प्रोजेक्ट खुबीमध्ये चालू आहे. खुबीमध्ये THDCच्या दुसरी कंपनी आहे, त्यांच्या अंतर्गत असाच प्रश्न आहे. खुबीच्या लोकांवरती, खुबीच्या गावठाणावरती त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आंबेगावमधली फुलावडे असतील, कानसे असेल त्या भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रकल्प नियोजित आहे. मावळमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प नियोजित आहेत. त्याच्यामुळं फक्त हा स्थानिक प्रश्न नाही आहे, हा व्यापक स्वरूपाचा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्र पातळीवरचंही संघटन करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की आपण आपले सगळे आपसी मतभेद या ठिकाणी विसरून जावं, सगळ्यांनी एकत्र यावं. जुन्नर तालुक्याच्या लेवलवरती आपण एक सगळ्यांनी मिळून एक या ठिकाणी संघटना तयार करावी. त्या संघटनेच्या माध्यमातून पहिला पत्रव्यवहार हा जिल्हाधिकाऱ्यांना झाला पाहिजे. अशा प्रकारे अनुसूचित क्षेत्रामध्ये एखादा प्रकल्प राबवत असताना त्या संबंधित ग्रामसभेनं, त्यातल्या स्थानिक लोकांनी, संघटनांनी याविषयी हरकत घेतली असताना त्या हरकतीवर कुठलाही विचार, त्यांची कुठलीही सुनावणी न करता अशा प्रकारे ही जनसुनवाई लावणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही पहिल्या टप्प्यामध्ये ही तुम्ही ही बेकायदा जी जनसुनवाई ही रद्द करा, ही मागणी एकमुखानं सगळ्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर समजा शासनाला हे एवढा सगळा दबाव आणूनही जर शासन जर झुकलं नाही आणि जनसुनवाई जर हे केली तर ज्या ताकदीनं आणि हे सगळे जे मी मुद्दे जे सांगितले, अजूनही काही मुद्दे कोणाला जे काही अनेक लोक अभ्यासू असतात
त्यांच्या हे अहवाल वाचल्यानंतर किंवा अजून त्यांच्या ह्याच्यातून काय माझ्याकडून जर मुद्दे राहिले असतील ते मुद्दे ॲड करून ताकदीनं ह्या जनसुनवाईच्या विरोधात या ठिकाणी आपण उतरलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की म्हणजे ज्यावेळेस कायदा आपल्या बाजूनं असूनही जर आपण हा प्रकल्प जर रोखू शकलो नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच. तर आपण पाहिलं कायद्याची बाजू नक्की काय आहे, हा प्रकल्प रोखण्यासाठी काय करावं लागेल. तसं पाहिलं तर कुठल्याही विभागाची परवानगी नसताना हा प्रकल्प या आदिवासींच्या जमिनी लाटण्यासाठी म्हणा किंवा काही असेल कंपनीच्या फायद्यासाठी हा प्रकल्प लादला गेला जातोय. कुठल्या विभागाची परवानगी नाही. तर एक झाड जरी तोडलं तर वन विभाग त्या शेतकऱ्यावर कारवाई करतं. इथे एवढे मोठा वनक्षेत्र जाणार आहे. 55 एकरचं वनक्षेत्र आहे, बरोबर? 60 हेक्टर 60 हेक्टर वनक्षेत्र त्या कंपनीच्या घशात घालते वन विभाग. आणि मी मजेशीर गोष्ट, मी ज्यावेळेस त्याचं व्हॅल्युएशन चेक केलं, म्हणजे वन विभागाकडून जी जमीन जाणार आहे साधारणपणे जर ओव्हरऑल तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर 25,000 गुंठ्यांनी साधारणपणे वन विभाग त्यांना हा एवढे निसर्ग संपन्न भाग 25,000 रुपये गुंठ्यांनी साधारण त्याचं व्हॅल्युएशन निघते. मला वाटतं एवढ्या बायोडायव्हर्सिटी रिच एरियामध्ये एवढ्या कमी ह्याच्यामध्ये वन विभाग द्यायला तयार झाले हे अतिशय दुर्दैवी आहे. आपण पाहिलं अतिशय उत्तम अशी माहिती आपल्याला किरण लोहकरे सरांनी दिलेली आहे. सर धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला. आपणही ही माहिती पहा आणि इतरांना पण सांगा. आणि आपल्याला आणखी याबद्दल काही कायदेशीर माहिती असेल तर खाली कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.